नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि बेस्ट व्हिडिओ होणार आहे, कारण आता आम्ही जिथं जाऊन राहिलो ते आहे व्यसनमुक्ती केंद्र, संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र। ते मित्रांनो, जे वेगळे वेगळे व्यसन आहे, जसं तंबाखू असो, गुटखा असो, किंवा मग मेन व्यसन म्हणलं तर ते म्हणजे दारू। तर दारूने आज खूप सारे लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे, खूप लोकांच्या घरी प्रॉब्लेम झाले आहे, परिवारामध्ये प्रॉब्लेम होत आहे, आणि माणूस असा पण शरीर दृष्टीने पण खूप म्हणजे त्याची शरीर दृष्टी पण ढासळली जाते। तर अशा प्रकारचा जो शोक आहे तो दारू, आणि त्या दारू मुक्ती केंद्रावर आज आम्ही जाणार आहोत, म्हणजे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रावर। आणि हे जे व्यसनमुक्ती केंद्र आहे ते वणीमध्ये आहे। जवळपास 650 पेक्षा जास्त आज लोकांच्या तिथं व्यसनमुक्ती झाली आहे आणि तिथून लोक दूर झाले आहे। हे बघा, तुम्हाला लोकेशन दाखवतो। हे आहे जन्नत हॉटेल आहे, आणि जन्नत हॉटेलच्या समोरून आता आम्ही जात आहोत। हा चंद्रपूर नागपूर हायवे आहे। तर तुम्हाला मी आज तिथं नेऊन दाखवतो, आणि कशा प्रकारे व्यसन सोडल्या जाते, काय काय ट्रीटमेंट होते। असं म्हणतात की दारू हा एक रोग आहे, एक व्यसन नाही तर एक रोग आहे, आणि रोगातून आपल्याला कसं मुक्त होता येईल त्यासाठी कुठं ना कुठं दवाखाना म्हणा की या गोष्टी करावं लागते। तर त्याच्यात न जाता आणि कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता एक स्पेशल ट्रीटमेंट आहे ज्यातून आपण दारूमुक्ती होऊ शकते। हे बघा, समोर इथं बोर्ड आहे, संजीवनी दारूमुक्ती केंद्र आणि माऊली वृद्धाश्रम, ते दोन्ही पण चालवतात। आणि हे जे चालवतात आपले भगवान पाजभाई सर, त्यांना आता आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी याची सुरुवात कुठून केली, आणि आज किती तिथं लोक आहेत जे दारू मुक्तीसाठी आले आहे, आणि किती दिवसात ते दुरुस्त होतात तेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर चला मग, मला दाखवतो आज की कशा प्रकारे दारू मुक्त होता येते, आणि ते पण फायनल। असं म्हणलं जातं की 100 दिवसामध्ये फायनल दारू सुटणार म्हणजे सुटणार, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि 650 पेक्षा जास्त पेशंट, आता पेशंटच म्हणू आपण कारण दारूनी माणूस बिमारच होत आहे, तर ते दुरुस्त होतात। चला मग तुम्हाला दाखवतो आता। हे बघा मित्रांनो, हे आहे केंद्र संजीवनी नशामुक्ती केंद्र। चला आता आपण बघू। तर हे बघा मित्रांनो, हे आहे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र, आणि आज आपण आता भेटू भगवान सरांना की कसं काय त्यांनी ती सुरुवात केली, आणि आज किती लोकांना इथं आहे, आणि वृद्धाश्रमामध्ये पण किती लोक आहेत ते पण आपण जाणून घेऊ या। हॅलो सर। हॅलो। बस तर मंडळी, आपण संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये फायनली पोहोचलो आहोत, आणि आपल्यासोबत बसून आहे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्री भगवान पाजभाई सर। आणि आज आपण जाणून घेऊ की त्यांनी या संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात कुठून केली, आणि कसे इथपर्यंत आले, आणि सर्व हे स्टोरी, आणि कशा पद्धतीने चालते, काय होते, या सगळ्या गोष्टी आपण आज इथे जाणून घेणार आहोत। तर सर्वात पहिले सर मला हे सांगा की इथे म्हणजे आपल्या व्यसनमुक्ती केंद्रावर कोणत्या कोणत्या व्यसनावर म्हणजे कंट्रोल केला जाते? नमस्कार मित्रो, मी एक दारुडा भगवान पाजभाई। केवळ ईश्वराची कृपा आहे, या माझ्या रुग्ण मित्राचं सहकार्य प्रेम आज विषारी घोट घेतला नाही। मागील 7 वर्ष 11 महिने 14 दिवस झाले। तर माणसाला जे विविध व्यसन असतात त्यामध्ये मुख्य व्यसन आहे दारू। मी दारू या व्यसनाला गृहीत धरून बाकी व्यसनाची जे सोडवण्याची पद्धत आहे तो जसा सकारात्मक झाला की हळूहळू हळूहळू कालांतराने त्याच्या व्यक्तिमत्वाला तो ओळखायला लागला की एक एक व्यसन तो बंद करत नेते। हे आमच्या इथं घडलेलं आहे सगळं। सुरुवातीला फोकस करतो दारूवर, बाकी व्यसनाचं केंद्रबिंदू आहे दारू। दारू बंद झाली की तो मग कालांतराने खर्रा बंद करते, तंबाखू बंद करते, चुकीचे विचार करणं बंद करते, सट्टा, मटका, लॅटरी, कोंबड बाजार, हे जे सगळे व्यसन आहे हे दारूकडे नेणारे आहे। मग दारू बंद झाली की या सगळ्या व्यसनावर कालांतराने आपोआप आळा बसतात। आणि मी असं ऐकलं की आपल्या इथं 90 दिवसामध्ये गॅरंटेड दारू सुटते। तर 90 दिवसाचा हा जो पिरियड आहे तर तो त्याची मानसिकता परिपक्व होण्याचा काळ आहे। मानसशास्त्रीय दृष्ट्या एखादी गोष्ट जेव्हा आपण 21 दिवस सातत्याने ऐकली की त्यावर तो माणूस विचार करायला लागते, आणि 66 दिवसामध्ये त्याच्या विचारामध्ये परिपक्वता निर्माण होते, आणि 90 दिवसाच्या नंतर तो ते विचार कृतीमध्ये आणायला लागते। म्हणजे हळूहळू विचार बदलले की त्याच्या सवयी बदलतात,
आणि सवय बदलल्यानंतर तो चुकीचं काम करण्यासाठी धजावत नाही. म्हणून 90 दिवसाचा कालावधी फार गरजेचा आहे. ज्या कुटुंबांनी मला 90 दिवसासाठी सहकार्य केलं ते मॅक्झिमम लोक याच्यातून बाहेर निघालेले आहे आणि ते वारंवार इथे येऊन भेटी देतात. म्हणून तो 90 दिवसाचा टायमिंग पिरियड आहे, तो म्हणून, महत्वाचा आहे. आणि मी असा पुन्हा एक गोष्ट आहे की दारू हे जे व्यसन आहे, लोक म्हणतात की व्यसन आहे, पण तुम्ही म्हणाले की मी असं ऐकलं की दारू हे व्यसन नसून एक बिमारी आहे. तर ती कशा प्रकारची एक म्हणजे बिमारी आहे म्हणता येईल आपल्याला? तर बघा, 100 लोक दारू पितात. 100 लोकांनी दारू पिल्यानंतर 100च्या 100 लोक आजारी होत नाही. कारण पिण्याचेही 3 प्रकार आहे. एक आहे ऑकेजनल ड्रिंकर, तो कधीतरी अधामधात पिते. एक सोशल ड्रिंकर आहे, तो प्रमाणामध्ये बस तेवढीच सातत्याने घेते, तो दारूचा आनंद उपभोगते. आणि तिसरा क्रॉनिक ड्रिंकर, म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत, जसं मी झाकण उघडलं का आम्हाला बंद करता येत नाही, हा तिसरा दारुड्या. हा तिसरा जो व्यक्ती आहे हा आजारी आहे. कारण तो माणसासारखा माणूस आहे, परंतु त्याला मापामध्ये पिता येत नाही. त्यानंतर त्याचे ब्रांड ठरलेले राहत नाही आणि पिल्यानंतर तो कशा प्रकारचं वर्तन करते त्याची तो ग्वाही देऊ शकत नाही. आणि दारूमुळे त्याला अनेक आजारांनी घेरलं जाते. परंतु मुळातच दारू पिणे हा मनोशारीरिक आजार आहे. त्याच्या विचारामध्ये, आचारामध्ये, कृतीमध्ये, शरीरामध्ये या सगळ्या गोष्टीत बदल होतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आजही कॉन्फिडेंटली सांगत नाही की दारू पिणे आजार आहे. परंतु अल्कोहोलिक अनॉनिमसच्या थेअरीमध्ये हे जे 20 प्रश्न दिले आहे, या 20 प्रश्नाच्या आधारे जेव्हा आम्ही स्वतःला शोधतो त्यावेळेस नक्कीच आम्हाला कळते की दारू पिणे बिमारी आहे. तर सर, माझा एक क्वेश्चन असा आहे की समजा जर एखादा व्यक्ती आहे जो दारुडे आहे, आता त्याच्या घरचे लोक म्हणतात की नाही, आम्ही तर या व्यक्तीला आणू शकत नाही, आमचं ऐकत नाही. मग त्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये तुम्ही त्याला कसं आणता येईल समजावून? हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीची या पिढेमधून बाहेर निघायची तयारी असते, परंतु दारुड्या हा अहंकारी असते. त्याच्यामुळे त्याचा अहंकार कुठेतरी आडवा येते आणि त्याला जर घरवाल्याने विचारलं किंवा कोणत्या नातेवाईकांनी विचारलं तर त्याचं ठरलेलं उत्तर आहे, उद्या मी बंद करतो. माझं होतं एका काळामध्ये, काय उद्या बंद करतो, उद्या कधी आमच्या जीवनात आलाच नाही. म्हणून आम्ही घरवाल्यांना सांगतो, तुमची पाठवाची तयारी आहे का, त्याला विश्वासात घेण्याची काही गरज नाही आहे. इथं आल्यानंतर इथल्या वातावरणाशी जुडला का इथले बाकी सहकारी सांगते आणि मग तो 4 दिवसामध्ये या वातावरणाशी जुडल्यानंतर तरी पण आम्ही जातो. तिथे गेल्यानंतर आपला भूतकाळ त्याच्या पुढे ठेवतो. बाबू, सकाळी उठून दारू प्यायला जायची तुझी इच्छा होती का? मग तुझ्या शरीराची जी वेदना होत होती ती वेदना थांबवण्यासाठी आपल्याला दारू प्यावं लागत होतं ना. मग आपण एवढं मोठं अमूल्य किमतीचं आयुष्य या दारूमध्ये उद्ध्वस्त करत आहोत. खरोखर त्याची इच्छा राहत नाही. मग त्याला कुठेतरी कळायला लागते. अक्षरशः लोक रडतात. आणि मग त्याला सांगतो की माझ्यासारखं चांगलं व्हायचं आहे ना, मीच दारुडे आहो, मी आज दारू नाही घेतली. तर तो आश्चर्याने माझ्याकडे पाहते आणि लगेच प्रतिसाद देते आणि मग आम्ही तयार होऊन येते. म्हणजे सांगायची पद्धत आहे की मारून झोडून नेण्यापेक्षा मनाने समजून जर सांगितलं तर माणसाला समजते, प्रतिसाद चांगला भेटते आणि तो येते पण. आणि दुसरा सर असा प्रश्न आहे की समजा जर एखादा दारुड्या किंवा पेशंट जो इथं आपण आणला तर त्याला कुठली कुठली इथं व्यवस्था आहे म्हणजे राहण्यासाठी? तो 90 दिवसाचा टायमिंग आपण म्हणला आहे, 90 दिवस तो इथं म्हणजे काय काय व्यवस्था तुम्ही प्रोव्हाइड करता? तर इथं 90 दिवसामध्ये पहिली बेसिक गरज आहे राहणे खाणे. राहण्या खाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने आहे. मी दररोज इथं जेवण करतो, मी इथं झोपतो. मी बघितलं आता जेव्हा आम्ही तिकडे जेवणाचा एक व्हिडिओ घेत होतो तेव्हा बघितलं की सर स्वतः ताट घेऊन तिथं बसले. म्हणजे याच्यातून हे गोष्ट लक्षात आली की जे सर खातात तेच यांना चारतात, म्हणजे पेशंटना चारतात. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि कारण शेवटी मी दारुड्या, आम्हाला भेदभाव करून चालणार नाही. त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी जागा निर्माण झाली पाहिजे, तेव्हा तो प्रतिसाद देईल. आणि उरलेला आता 2 टाइम जेवण, सकाळी तो शेड्यूल आहे त्याप्रमाणे 12 ते 1च्या दरम्यान आणि सायंकाळचं 9 ते 10च्या दरम्यान जेवण, सकाळी नाश्ता. आणि हा जो टाइम टेबल आहे, ह्या वेळापत्रक आहे, या वेळापत्रकानुसार सगळं शेड्यूल चालते. त्याला दिवसभर गुंतवून ठेवल्या जाते. म्हणजे खाली डोकंच राहत नाही त्याचा विचार करण्यासाठी. मधला जो फावला वेळ आहे तर तो मानसिक दृष्ट्या त्याला विश्रांतीची गरज आहे, म्हणून त्याला 2 तासाची विश्रांती असते. त्याच्यानंतर टीव्ही आहे, पुस्तक आहे, अनुभवी लोक येतात, त्यांच्याशी हितगुज करतात. ते एक दुसऱ्याशी जोडल्यानंतर खाली आतमध्ये एक दुसऱ्याला आपल्या समस्या शेअर करतात. अशा पद्धतीने 24 तास कसे निघून जाते त्यांनाही कळत नाही. नाही, बरोबर आहे. सगळ्या गोष्टीची गरज आहे. म्हणजे जो जीवन तो बाहेर जगत आहे ते जीवन इथं जगत आहे.
आणि सर हे जे तुम्ही केलं आहे, आता हे जे आपलं व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आहे, संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र, तर याची सर सुरुवात कुठून झाली आणि मेन म्हणजे आजपर्यंत तुम्ही किती लोकांना इथून दुरुस्त करून पाठवलं? ओके. मी ऐकलं की 650 पेशंट पर्यंत. तर सुरुवात कुठून झाली? म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही पण पहिले होते, आता बोललेच आहेत. बोलता बोलता. तर म्हणजे हे कसं झालं बा सुरुवात याची? बघा, मी फार गरीब परिस्थितीतून स्वतःचं शिक्षण करत सावरत गेलो आणि दारूमुळे होत असणाऱ्या कुटुंबाची वाताहत पाहिली. परंतु दारू जेव्हा मी नोकरीवर लागलो, सासऱ्याने नोकरी लावून दिली ऍक्च्युली, आणि नोकरीवर लागलो आणि नोकरीवर लागल्यानंतर स्वतःचे पैसे मिळायला लागले, त्यावेळेस घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तर प्रयत्न करायला लागलो, ती सुधरतही गेली. परंतु ज्या इतर मित्रांसोबत बसता बसता माझं प्रमाण वाढत गेल्यानंतर एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दारूचे. आणि शेवटी मी आत्महत्या करायला. आणि त्यामधून घरवाल्यांनी मला सहकार्य केलं, मानसिक आधार दिला आणि मी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर खऱ्या अर्थाने जे बाहेरच्या जगात ऐकलं नव्हतं त्या गोष्टी तिथे ऐकायला भेटल्या. खरोखर मी या स्तरावर का आलो, माझं नैतिक अधपतन एवढ्या खालच्या पातळीवर काय झालं, तर याला कारणीभूत माझं व्यसन आहे, दारू. माझी विचार करण्याची क्षमता मी गमावलेली होती. त्याच्यामुळे मी उद्ध्वस्त होतो. मग पेशाने शिक्षक असणारा माणूस, ज्याला 4 पुस्तकाचं ज्ञान आहे, आणि तो माणूस आज समाजाचा पाया बनायचा तर व्यसनामध्ये भरकटत आहे. मग माझी ही अवस्था आहे. तर समाजामध्ये एवढे सारे पीडित लोक आहेत, त्यांना माहीतच नाही की ही बिमारी आहे. बिमारी अंतर्गत आपण यातना सहन करत आहोत. मग मी वाचल्याच्या नंतर असं वाटलं की आपण समाजामध्ये राहतो, समाजाचं ऋणी आहोत, समाजाप्रती आपल्याला काय करता येईल. म्हणून हळूवार एक पाऊल मी उचलायला सुरुवात केली. मी स्वतः माझ्यावर 17 महिने काम केलं झेप व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. आणि म्हटलं या लोकांना आता आपल्याला संदेश देऊन अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला पाठवत असताना ते आज जायचे उद्या नाही जायचे, कारण दारुड्या एवढ्या सहजासहजी मानणारा नसते. मग यांना एकत्र कसं ठेवता येईल, मग ती संकल्पना डोक्यामध्ये आली. ते आमचे तिथले सहकारी होते प्रकाश भैया, तर त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं ठीक आहे सर म्हणे, करून बघा. आणि मग एक लहानसं इथं भाड्याच्या घरामध्ये केंद्राची सुरुवात केली. तर ती सुरुवात करण्याच्या मागे आपण सावरलो, इतरांना मदतीचा हात द्यायचा, बस तोच एक मोठा उद्देश होता. आणि या सानिध्यामध्ये मला एक दिवसाच्या आधारे दारूपासून दूरी मिळत होती, हा मुख्य उद्देश होता. बरोबर. मग यांच्या सानिध्यामध्ये राहता राहता हळूहळू 10 ऑक्टोबर 2018 या कामाची मी सुरुवात केली. आणि आजपर्यंत 650च्या वर लोक, पेक्षा जास्त असेल, चांगले झाले माझ्याकडे. आणि ते वारंवार भेटायला येतात. आणि जेव्हा मी त्यांच्या घरी जातो तर एवढा आनंद होतो, तो आनंद मला जीवनात कुठेही मिळाला नसता. तर त्याच्यामुळे एक दारूतून दूर निघाला की त्याच्या कुटुंबाची दशा आणि दिशा पूर्ण बदलते आणि ते कुटुंब आनंदी जीवन जगते. ही गोष्ट खरीच आहे. ते कुठेतरी ईश्वराने माझ्यावर सोपवलं काम असं समजून वाटतं. सर, एक समाजाचं आपलं देणं आहे, ते आपल्याला कुठला कुठे चान्स भेटला ते केलं पाहिजे. त्यामुळे हे तुम्ही खूप मोठं काम करत आहे. आणि सर आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सर हे सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण इथं आपलं वणीमध्ये आहे, तर वणीमध्ये नेमका ऍड्रेस काय ते तुमच्या थ्रू आणि मोबाईल नंबर एक प्रोव्हाइड करून द्या. सध्या आपलं केंद्र चालू आहे लालगुड्याला, पटवारी कॉलनीमध्ये. जन्नत हॉटेल पासून पुढे आलं की दीपक चौपाटीकडे जाणारा जे डिवायडर फुटलेला रोड आहे, त्याच्या अपोजिट रोडवर आपलं बोर्ड लागलेला आहे, संजीवनी दारूमुक्ती केंद्र. आणि दुसरा एक उपक्रम सुरू केला आहे मी, माऊली वृद्धाश्रम. या माऊली दुसानेचे वारंवार व्हिडिओ ऐकून कुठेतरी आपल्याला वाटलं आपण समाजातल्या आणखी पीडितांच्या उपयोगी पडावं, म्हणून विनामूल्य वृद्धाश्रम सुरू केलं. ते दोन्ही बोर्ड रोडवर लागलेले आहे, ॲरो दाखवला आहे. बस तिथून 7व्या नंबरचं घर पण येऊ शकता. मोबाईल नंबर मी स्क्रीनवर देऊनच देतो. आणि एक पेशाने शिक्षक असलेला व्यक्ती जो कुठं ना कुठं व्यसनामध्ये भरकटला होता आणि त्यातून मार्ग काढून स्वतःचं व्यसन दुरुस्त करून आज लोकांच्या पण आपण कामी आलो पाहिजे, समाजाचं काहीतरी देणं आहे त्यासाठी कामी पडलो पाहिजे, यासाठी सरांनी हा खूप मोठा एक उपक्रम सुरू केला. सोबतच हा तर एक उपक्रम आहे, पण सोबतच एक वृद्धाश्रम जे सरांनी सुरू केला आहे. आता मला वाटते 4-5 लोक वृद्ध आहे, सुरुवात आहे. तर हे खूप मोठं आहे. जर तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर समजा कोणते जर व्यसनाधीन जर व्यक्ती असेल, लोक असेल जे दारूने खूप जास्त त्रस्त आहे,
तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करा आणि अधिक माहितीसाठी सरांना संपर्क करून तुमचे जे कोणते व्यसनाधीन व्यक्ती असेल त्यांना इथं आणा. 100% 90 दिवसामध्ये तुमचा जो व्यसनाधीन व्यक्ती आहे तो मुक्त होईल अशी सर ग्वाही देतच आहे. इथं मिरॅकल घडलाय भाऊ. मेडिकल सेक्टर मध्ये अवॉइड केलेले लोक मी आणले इथे. हो, चांगले झाले. आणि सर कुठं ना कुठं काय होते गोष्टी की अशा याच्यामध्ये मग तो मानसिक दृष्ट्या म्हणा किंवा एक तो मेंटली हॅरेसमेंट होत राहते. त्यांनी काय होते मग कुठं ना कुठं काय म्हणतो आपण अंधश्रद्धेकडे लोक जातात, बुवाबाजी ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये पैसा गेला. ग्रामीण भागामध्ये तेच आहे. विषय त्याला चालू होते. काय होते, या आजाराचं म्हणजे चौथं बघा 3 लक्षण आहे आणि 2 अंत आहे. लक्षण आहे मानसिक आकर्षण, शारीरिक ओढ, नैतिक अधपतन आणि अंत आहे पागलपण. जेव्हा तो पागलपणाच्या अवस्थेमध्ये येते, तो झोपत नाही, ओरडते, म्हणजे प्रॉपर कपडे घालत नाही, बरोबर जेवण नाही करत, वेड्यासारखा फिरते. त्यावेळेस आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोक्यामध्ये हे येते का याला भूत लागलाय, प्रेत लागलाय, काहीतरी जे पिशाचं लागला आहे, म्हणून ह्या बाबाकडे त्या बोवाकडे नेऊ आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या थकवून पूर्ण. आणि हा खूप मोठा एक म्हणजे एक असा आन्सर प्रश्न पण आहे की आज त्याला बिमारी दुसरी आहे आणि आपण ट्रीटमेंट दुसरं करून राहिलो. तर या गोष्टीतून दूर जाण्यासाठी आणि जर तुमच्या आजूबाजूला जर असेल कोणी आणि त्यांना मदत करा, त्यांना सांगा, हा व्हिडिओ त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आज व्यसनामध्ये जवान पोरं, मी सर्चच्या याच्यामध्ये मुक्ती केंद्रामध्ये बघितले, जवान पोरं आपल्याला इथं दिसत आहे. तर आज व्यसनामध्ये खूप सारे लोक जात आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि जे कोणी आपले पेशंट किंवा जे कोणती व्यसनाधीन लोक असतील त्यांना सरांकडे आणा. तर मंडळी, इथं काही लोक राहत आहे जे व्यसनमुक्ती केंद्रावर आहे. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय बदल झाले, काय नाही झाले, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. मी अमोल एक दारुड्या आणि मी तसा प्रॉपर चंद्रपूरला राहतो आणि वयाच्या 18व्या वर्षाचा असताना मला दारूचं हे व्यसन जडलेलं होतं. पण कालांतराने मला दारू पिता आली. त्यानंतर मी जेव्हा वयाचा 40 वर्षाचा होतपर्यंत त्या दारूमुळे माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता करून ठेवली. एक ईश्वराच्या कृपेने हा मार्ग मिळाला संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचा आणि भावानी कुठेतरी पुढाकार घेऊन मला या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आणि करीबन मी ते 90 दिवस पूर्ण केले होते. या 90 दिवसामध्ये मी शारीरिकदृष्ट्या पण स्वस्थ झालो, मानसिकदृष्ट्या पण स्वस्थ झालो आणि इथून हा जो कार्यक्रम मिळाला या संपर्कामध्ये राहून 90 दिवस आणि या कार्यक्रमामुळे आज 1 दिवसाच्या आधारे तरी मी दारूपासून दूर राहू आणि जे माझी अस्तव्यस्तता जीवनामध्ये झाली आहे, ज्याच्यामध्ये माझा जॉब, माझा परिवारातली पत्नी, मुलगा हे मला सोडून गेलेले आहे आणि आज कुठेतरी या मार्गावर चालत असताना कुठेतरी एक आशा आहे की मी आज चांगला आहो, त्यामुळे माझा परिवार, ज्या परिवाराची अस्तव्यस्तता माझ्यामुळे झाली आहे तो कुठेतरी हळूवारपणे माझ्याशी जुळून राहिलेला आहे आणि आज मला इथे कालावधी लगभग 22 महिने झाले आहे. आज माझ्यासारखे अनेक पीडित या व्यसनाशी जुळलेल्या, या आजाराशी जुळलेल्या आहे. कुठेतरी जो अनुभव मला या कार्यक्रमातून मिळाला आहे, या व्यसनमुक्ती केंद्रातून मिळाला आहे, तोच अनुभव मी, माझा अनुभव माझ्या इतर पीडित बांधवांना देण्याचा प्रत्येक दिवशी प्रयत्न करतो, जेणेकरून जे मला मिळालेलं आहे ते त्यांना पण मिळू शकते. यावर मी प्रत्येक दिवशी 1 दिवसाच्या आधारे कृती करून राहिलो आहो आणि आज स्वस्थ जीवन जगून राहिलो आहो आणि आज या संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राच्या संपर्कामध्ये असल्यामुळे मी आज दारूपासून दूर आहो. नमस्कार, माझं नाव राहुल, मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मित्रांनो, माझी जी सुरुवात आहे ती 20 वर्षा पहिले झाली होती नशेची. नशेने सगळंच नुकसान करून टाकलं. परिवार, जेही माझा व्यवहार होता, व्यापार होता, तो पूर्ण बदलून गेला, खतमच होऊन गेला. कुठे ना कुठे व्यसनमुक्ती केंद्रात मी याच्या पहिलेही ॲडमिट राहिलो आहे आणि तिथे काही दिवस राहिलो आणि मला जे मानसिकता होती ती कुठेतरी खराब व्हायची. त्यानंतर मला माझ्या मित्राच्या थ्रू इथे आणण्यात आलं आणि आज मी जोही मला इथे अनुभव भेटत आहे तोच मी इतर लोकांनाही देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात म्हणजे माझी मानसिकता इथे बदलली आहे. कुठेतरी नशेच्या दूर राहायचं मनात ठाणलं आहे आणि एक दिवसाच्या आधारावर, जसं प्रोग्रामवर इथे म्हटलं जाते की 1 दिवसाचा आधार मला भेटला आहे, त्याच आधारावर मी आपली रिकव्हरी समोर वाढवत आहे. माझं नाव यश, मी वर्धेचा. माझी दारूची सुरुवात 2017 पासून झाली. 4 ते 5 वर्षाचा काळ राहिला. त्याच्या पहिले घरच्यांनी याच्या पहिले टाकलं होतं नागपूरच्या सेंटरमध्ये. तिथे मी विचार करत होतो दिवसा आपले भरण सुट्टी होईल, ह्या विचारातून येत होतो. इथे आता 1-2 महिने झाले आहे आलो. इथे आता हळूहळू आपण का बरं असं करत होतो, आपल्या दारूच्या आणि का बरं चुक्या होतो त्या समजायला आलं. इथून आता समोर चांगल्या जीवनाची वाटचाल करतो. मंडळी, मानवी शरीरासाठी दारू किती वाईट आहे आपल्याला माहीत आहे.
दारूने आपल्या शरीर आणि आपल्या परिवाराला खूप त्रास होतो. तरी पण आपण दारूच्या अधीन जाऊन त्याचा अतिरेक करून आपले शरीर आणि आपला परिवार आणि आपली समाजामध्ये कुठलीही इज्जत नसणारी गोष्ट म्हणजे ती दारूमुळं होत असते. पण संजीवनी दारूमुक्ती केंद्रामध्ये जर जो एखादा व्यक्ती आपण इथं दारुड्या सोडला तर त्याची बऱ्यापैकी दुरुस्ती होऊन तो दारूपासून मुक्त होतो. 650 पर्यंत लोक इथं आजपर्यंत दारूमुक्त झाले आहे. भगवान सरांची उपचाराची पद्धत ही थोडी वेगळी आहे. सर म्हणतात की मानसिकदृष्ट्या तर माणूस तो अस्तव्यस्त असतो तर त्याला मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग करणं गरजेचं असते. जर मानसिकदृष्ट्या तो जर स्ट्रॉंग झाला तर तो दारू काय कुठल्याही व्यसनाला हात लावणार नाही. या केंद्रामध्ये तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्याची जाणीव करून दिली जाते. त्यामुळे दारू ही कायमची सुटते. यांच्याकडे राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आहे. कुटुंबाच्या अस्ताव्यस्ता दूर करण्यासाठी इथे मदत केली जाते. तुमच्यामध्ये परिपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल केले जाते. सोबतच इथे मनोरंजनासाठी TV वगैरे आहे. तसंच तुम्हाला योगा, प्राणायाम, व्यायाम, ध्यान सोबतच मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था आहे. भगवान पाचभाई सर हे स्वतः एक दारुड्या होते आणि त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला आणि तोच बदल इतरांमध्ये आणण्यासाठी सरांनी हे दारूमुक्ती केंद्र सुरू केले. तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणी दारुड्या असेल आणि त्याला जर उपचाराची गरज असेल तर तुम्ही एकदा संजीवनी दारूमुक्ती केंद्रामध्ये अवश्य त्यांना पाठवा. त्यांचा नंबर मी डिस्प्लेवर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करा आणि दारूमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन खराब होत असेल तर त्याचे जीवन सुधरा. जीवन हे खूप सुंदर आहे मित्रांनो. धन्यवाद.